आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व असतं. मराठी महिन्यात येणाऱ्या तिथी, त्या तिथींवर साजरे केले जाणारे सण, उत्सव, व्रत, वैकल्य आणि त्यांच्या महत्त्वाचे वैशिष्ट्यपूर्ण दिवस हे अतिशय आपल्या हिंदू धर्मात महत्त्वाचे मानले जातात. माघ महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक व्रत, सण तसेच काही तिथी विशेषत्वाने साजरा केले जातात. त्याचपैकी एक म्हणजे माघ पौर्णिमा आणि माघ पौर्णिमा झाल्यानंतर येणारी माघ वद्य प्रतिपदा. या दिवशी गुरुप्रतिपदा साजरी करत असतात. गुरुप्रतिपदा दिवसाचे महत्त्व, त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या घरावर भरभरून कृपा होईल. ब्रह्मांड नायक असलेल्या दत्तगुरूंचे अनेक अवतार, वंशावतार आहेत. प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांचा दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला. माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमादराने गुरुप्रतिपदा साजरी केली जाते. द्वितीय अवतार श्री दत्तात्रेय भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते. गुरुप्रतिपदा हा खूपच वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. याच पुण्यवान तिथीला अनेक उत्सव साजरे केले जातात. अशा सर्व सुयोगांमुळे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष आणि पुण्यतिथी म्हणून साजरी केली जाते. गुरुप्रतिपदा या दिवशी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले. निज गमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवले असे सांगितले जाते. त्याचमुळे आपल्याला उद्या गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणाऱ्या श्री दत्तगुरूंच्या मूर्तींचे, किंवा तुमच्याकडे नाही आहे दत्तगुरूंची मूर्ती, तुमचे जे कोणते गुरु असेल, मग ते श्री स्वामी समर्थ महाराज असतील, दत्तगुरू असतील, किंवा मग गजानन महाराज असतील, शिर्डीचे साईबाबा असतील, तर उद्या आपल्याला त्यांची सेवा करायची आहे. उद्या आपल्याला त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्यामध्ये बेसनाची लाडू हे आवर्जून अर्पण करायचे आहे दत्तगुरूंना. आणि म्हणजे श्री नृसिंह सरस्वती यांना जो बेसनाचा लाडू आहे तर तो अतिशय प्रिय असतो. हा बेसनाच्या लाडूचा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचा. त्याचबरोबर बघा, घेवड्याच्या शेंगा आणि चपाती याचाही नैवेद्य तुम्हाला उद्या श्री दत्तगुरूंना अर्पण करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे दोन नैवेद्य उद्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये अर्पण करायचे आहे. त्यानंतर बघा, उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशीची पूजा करायची आहे. उद्या गुरुवार, त्याचबरोबर गुरुप्रतिपदा, अतिशय महत्त्वाचा शुभ संयोग या दिवशी आलेला आहे. गुरुवारी आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो, त्याचबरोबर भगवान विष्णूंची सेवा करत असतो, ज्यामुळे आपल्या कुंडलीतील आपला गुरुग्रह जो आहे तर तो बळकट होण्यासाठी मदत होत असतो. त्याचबरोबर गुरुवारी आपण तुळशीची विशेष करून सेवा करतो, कारण भगवान विष्णूंना तुळशीची केलेली सेवा ही अतिशय प्रिय असते. आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी संपवण्यासाठी, घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी आपल्याला हे सर्व उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे उद्या तुम्हाला घरामध्ये काही सेवा करायच्या आहेत. उद्या तुम्हाला गुरुचरित्रातील हे 2 अध्यायाचं पठण करायचं आहे. त्यामध्ये गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय ह्या 2 अध्यायांचं तुमच्या घरामध्ये उद्या पठण हे झालंच पाहिजे. तुम्हाला थोडा तरी टाइम ह्या 2 अध्यायांसाठी काढायचा आहे. त्यानंतर तुम्हाला उद्या विष्णू सहस्त्रनाम, त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामावली ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करायचं आहे. श्री स्वामी समर्थांच्या श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं सुद्धा तुम्ही उद्या पठण करू शकता. त्याचबरोबर स्वामींच्या स्वामी स्तवन तुम्ही म्हणू शकता. या सर्व गोष्टी आपण का करतो? ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला खूप पैसा मिळतो तर असं अजिबात नाही, पण कुठेतरी आपल्या घराची प्रगती थांबलेली असते. कुठेतरी ते दोष जे आहेत ते आपल्या कुंडलीमध्ये तयार झालेले असतात, जेणेकरून काय होतं की आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरीही आपल्याला त्या कष्टाचं, मेहनतीचं जे फळ आहे तर ते मिळत नाही. त्यासाठीच आपल्याला हे सर्व उपाय, ह्या ज्या सर्व सेवा असतात तर त्या करायच्या असतात. तर त्याच पद्धतीने उद्याचा आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. उद्या आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे, जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व शत्रूंचा जो त्रास आहे, शत्रुपीडा, शत्रुबाधा, कोणताही प्रकारचा शत्रू असू द्या, तो शत्रू आपल्या जीवनातून नष्ट होईल. शत्रू हा तुमच्या घरी येऊन माफी मागेल आणि आपल्या घराची, पतीची, मुलांची जोरदार प्रगती होईल. त्याचबरोबर घरामध्ये असणारं
दारिद्र्य हे दूर होईल. बघा, माता लक्ष्मी या साक्षात आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशीच्या झाडामध्ये निवास करत असतात. प्रत्येकाच्या घरात तुळशीचं झाड हे असलंच पाहिजे आणि प्रत्येक गुरुवारी तुम्ही तुळशीचं पूजन हे आवर्जून केलंच पाहिजे. पण नसेल तुम्हाला शक्य होत प्रत्येक गुरुवारी, तर ह्या ज्या विशिष्ट तिथी असतात या तिथींना तुम्हाला हे तुळशीचं पूजन आवर्जून करायचं असतं. त्यानंतर आता उद्या तुम्हाला काय करायचं आहे बघा. सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपली रोजची घरातील जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे. उंबरठ्यावरती छान तुम्हाला हळदीचं लेपन द्यायचं आहे. बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे. त्यानंतर आपल्या तुळशीच्या आजूबाजूची जी काही साफसफाई असेल तर ती करून घ्यायची आहे. उंबरठ्यावरती एक छान दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुळशीच्या समोर सुद्धा तुम्हाला एक छान दिवा लावायचा आहे. तुळशीच्या समोर सुद्धा तुम्हाला छान रांगोळी काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे खूप खूप चांगले फायदे जे आहेत तर ते आपल्याला होत असतात. तर आता हा उपाय आपण का करत आहोत? आपण खूप कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण तरी आपल्याला त्याचं जे फळ आहे तर ते मिळत नाही. आपल्या घरामध्ये येणारा पैसा हा स्थिर राहत नाही, अखंड राहत नाही. नेहमी हातात आलेला पैसा हा लगेच हातातून खर्च होऊन जात आहे. त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती आपल्याला प्राप्त होत नाही. ज्या काही तुमच्या पैशांच्या संबंधित अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता व्यवस्थितपणे तुळशीच्या आजूबाजूची साफसफाई झाली की त्यानंतर तुम्हाला एक छान तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही तुळस लावली तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी चिमूटभर हळद जी असते तर ती घ्यायची आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये तुम्हाला एक चमचाभर गाईचं जे कच्चं दूध असतं तर ते घ्यायचं आहे. गाईचं कच्चं दूध असावं हे लक्षात ठेवा. हळद ही भगवान विष्णूंना आपल्या गुरूंना आपण समर्पित केलेली असते. हळदीमुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि दूध हे सर्वांनाच माहीत आहे की गायीमध्ये साक्षात माता लक्ष्मी असते आणि दुधाचं किती पावित्र्य आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे या दोन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तिथे जो दिवा आपण आणलेला आहे तर तो अर्पण करायचा आहे. तुळशीच्या तुम्हाला 7 प्रदक्षिणा मारायच्या. तुळशीभोवती प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायच्या. त्यानंतर तुम्हाला तुळशीला हे जे आपण हळद घेतलेली आहे तर ती ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणत म्हणत अर्पण करायची आणि त्यावरनं तुम्हाला दूध जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. तुळशी मातेला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये जो पैसा येतो तो स्थिर, अखंड, चिरकाल राहू दे. घरातील असणारे सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी संपून जाऊ दे. माझ्या कष्टाला, माझ्या मेहनतीला, माझ्या नशिबाची साथ मिळू दे. कुंडलीतील सर्व ग्रह हे मला शुभ परिणाम देऊ देत, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे. कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला हा उपाय करताना उद्या येणार नाही. अगदी साधा सोपा उपाय तुम्ही करून बघा, फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत. श्री स्वामी समर्थ.